बाबा, हे असं चालणार नाही. मी सांगून ठेवते, मला तुम्ही माझ्या लग्नाला हवे आहात. अहो, बाप आणि मुलीचं नातं खूप घट्ट असतं. ते अनुभव तर नाही आलाय मला, पण मी दादा आणि चिंगीचं नातं बघितलंय ना. आणि तुम्ही तर मला आत्ता भेटलात, आत्ता तुमचा सहवास लाभतोय. आणि इतक्या लवकर मला नाही जायचंय दूर तुमच्यापासून. आणि तुमच्याशिवाय लग्नाला उभं राहायचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. बाबा, अजिबात नाही. लग्नाला तुला उभं राहावंच लागेल. अगदी मी नाही येऊ शकलो ना तरीही. बाबा, तुम्हाला काहीही होणार नाहीये. अगं, मलाही लग्न पाहायचंय तुझं, पण देव न करो काही झालंच आणि मी नाहीच येऊ शकलो लग्नाला, तरीही तुला उभं राहायचंच आहे लग्नाला. हा, वचन दे. पण बाबा, असं काहीही होणार नाहीये. तुम्ही लवकर बरे होणार. माझ्या लग्नात तुमचे आशीर्वाद हवेत मला. नंदू, नंदू, हा नंदू. चला ग चला, आवरा लवकर. उष्टी हळद नवरीला पाठवायची आहे. अहो, इंदू मावशी बघेल ना वाट नवरी. अगो ते हळकुंड बरं झालं आणलंस. अरे अरे फोन आला. अरे थांब. अरे नको. अगं हो. अरे आज तरी फोन बाजूला ठेव. अरे हळद आहे तुझी. अगं, महत्वाचा फोन आहे, वर्षाचा. उचलू दे होणाऱ्या बायकोचा फोन आहे. बोला वर्षा. उद्या लग्न आहे आपलं, तरी माझी आठवण येते तुला. रावत नाहीये ना? हो, कारण अजून मला हळद लागलेली नाहीये. नंदू, तुझ्या घरची उष्टी हळद आली का नाही अजून हळदीचा कार्यक्रमच सुरू झाला नाहीये. अय्या, म्हणजे तुझ्या घरचा कार्यक्रम जर 11 वाजेपर्यंत चालला तर त्यानंतर आमच्याकडे हळद येणार आणि मग आम्ही हळदीचा कार्यक्रम करायचा. नंदू, अरे रात्री जागरण झालं ना की माझे डोळे सुजल्यासारखे दिसतात रे. मग कसे येतील फोटो रे? ठीक आहे ना, मग लोकांना वाटेल की रडून रडून सुजलेत. नंदू, पाठवतो, लगेच पाठवतो मी. ठीक आहे. हा, आणि मला सांग, कोण येणार आहे उष्टी हळद घेऊन? कोण येणार आहे म्हणजे? उष्टी हळद घेऊन माझी ताई येणार आहे, रसिका ताई. वर्षा आहे. हा, तुमची ओळख सुद्धा होईल नाही का? नाही, मला नको. तू बोल वर्षाशी. नाही नको, तुमचं चालू द्या. बरं, नंतर घेतो. बरं, ठीक आहे. आणि काय रे, नबर दिवस ना तू, घराबाहेर पडायचं नाहीये तुला आता. काय राणी काका, अहो इथे तिथे कुठे चालला तुम्ही? इथे या. हॅलो. बरं, पण नंदू, अर्धा तासात तुझ्या घरनं उष्टी हळद आली पाहिजे आमच्याकडे, कळलं? हो, पाठवतो, लगेच पाठवतो. हे काय, ह्या सगळ्या गेल्या कुठे? अर्ध्या तासात उष्टी हळद येते. एकदम छान जमतंय नवऱ्याला मोठीत ठेवणं. आमच्या नवरीबाईला कुणाची नजर नको लागायला.
हे घे बाळा, ये ये पुढे लाव. ताईसाहेब, नात माझी 7 वर्षाची. आई लाव. चल ग दुर्गा, चला ग मुलींनो चला. आम्ही लावतो, पण राघव कुठे राहिला? नाही म्हणजे त्याचा मान आधी ना, मग आम्ही लावतो. त्यांची कामं काही संपत नाही बोलते वहिनी. मी काय म्हणते, ते येतील, तुम्ही सुरुवात करा, लावा. नाही ठीक आहे, पण मग नणंदबाईंचा मान आधी. तुम्ही लावा. खरंच ताई, लावा तुम्ही. हळद लावा. आपल्या आईला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला विसरू नकोस बाळा. आधी पण तू गेली होतीस सासरी, पण रोज यायचीस तू घरी. कारण हे तसं वेगळं होतं म्हणा, पण हे सासर आहे ना माझ्या बाळाला खूप चांगलं मिळालं. सुखानं नांदशील सोन्या तिथे, मग आम्हाला विसरू नकोस. हे जा बाळा, आम्हाला सवय झाली सोन्या तुझी आता. विसरू नको आम्हाला. आई, आई अगं असं कसं म्हणतेस तू? तुम्हाला कसं विसरीन मी? मी रोज फोन करणार आहे तुला. आणि एखादी गोष्ट अशी आहे का की तुला सांगितल्याशिवाय चैन पडतं मला? आणि हो, ते बघ आता मी सासरी चालले, तर उगाच माझ्याशी चांगलं वागू नकोस. मला बरं झाल्यासारखं वाटेल. कधीपासून तुझी वाट बघते. आलोच आहे मी. दादा, वर्षा, तुझी हळद आहे आज, तुझा दिवस आहे. मी तुझ्याकडे आलो पाहिजे बस. दादा, ए दादा, दादा. आई, हिने खरंच सासरे जायला पाहिजे का? अरे लग्न होतंय बहिणीचं, सासरी तर पाठवावंच लागणार ना. मला नाही पटत हे. आपण आपल्या लेकीला जन्मापासून मायेने वाढवायचं, आणि मग एक दिवस असं दुसऱ्यांच्या घरी पाठवायचं. आनंदी, आनंदीला काय 4 हात आहे का? ते स्वयंपाकाचं महत्वाचं ती तिकडे आहे. तुला कशासाठी आनंदी हवी? स्वतःच्या तयारीसाठी की स्वयंपाकासाठी? हे बघ आई, आनंदीने स्वयंपाक पण करायचाय आणि मला छान तयार पण करायचंय. आनंदीला दुसरा पर्यायच नाहीये. हो हो. काय काय हो हो चाललंय तुमचं? एक ठरवा ना मला तिथे. आई जरा हे बघ, हे केसांचं बघ कसं आहे, हे गजरे पण कसे दिसतात काय माहिती. छान दिसतायत ग माझ्या आई. घे बाय माझे. ताई
अहो तुम्ही तयार नाही झालात अजून? आनंदी बरं झालं तू आलीस. ऐक ना, मला ना या साडीच्या अशा छोट्या छोट्या निऱ्या करून दे ना, नेहमी तुम्हाला काढून देतेस तशा. हा आनंदी मी काढून देत होती तुझ्याच सारख्या काढून दे, पण नाही आनंदी आजची काढते आणि तची काढते नाही म्हणत होती. बाई तू जा तिकडे, मी करते तिचं. ए आई नाही, हा मला तयार व्हायचंय अजून. अगं तयार व्हायचंय काय? आज स्वयंपाकाला नको बघायला? हा एवढी माणसं येणार आहे जेवायला. अगं पण मग माझं पण महत्वाचं नाहीये का आई? तू सांग ना ग मला. ताई आई थांबा, मी काय म्हणते, मी वर्षाताईंना तयार करून देते. स्वयंपाकाची तयारी चालूच आहे तिकडे. झालं आता ही काय ऐकणार नाही आपलं. काय ग, आणि त्या स्वयंपाकाचं काय करायचं? हा चालू आहे तयारी. या बरं इकडे तुम्ही. तेव्हा आज या घरातला माझा शेवटचा दिवस आहे. या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव. या घरानं खूप काही दिलंय मला, प्रेम माया. जेव्हा मी खचले होते तेव्हा याच घराने आधार दिला मला. या घराला कायम सुखी ठेव. वर्षा बाळा सासरी जाते याचा अर्थ असा नाही हे घर तुटलंय तुला. येत जा, तुला जेव्हा मन वाटेल तेव्हा येत जा बाळा, तुझंच घर आहे. पण आई मी आता राहणार नाही ना या घरात. मी चालले आज सासरी, आणि जाताना दादा नाही बाबा नाही. खूप मिस करते मी त्यांना. मी एकटीने जायचंय का आता? अगं वर्षा, मी आहे ना. आणि तू एकटी का जाशील? तुला हॉलवर न्यायची सगळी जबाबदारी माझी आहे. राघवला काम आहेत ना, माधवराव हॉस्पिटलमध्ये आहेत, राघव त्यांना भेटायला गेलाय. तुझं लग्न लागेपर्यंत तो हॉलवर नक्की येईल. काळजी करू नकोस. चला. काय ग, घरातून पाय निघत नाहीये का? लग्न झाल्यावर बाहेर तुटत ग पोरीचं. पाटकर घेऊन या तिला. हो पुरी, चल चल. अगं नवऱ्या मुलाची माणसं हॉलवर पोचायच्या आधी आपल्याला पोचायला हवं. चल चल. कोण बसते पुण्यवाचनाला? ज्यांनी कन्यादान करायचं त्यांनीच पुण्यवाचन करावं. आई चल ये. बाबा तुम्हाला ऐक ऐक ऐक, काय? मी या माणसासोबत पुण्यवचनाला बसणार नाही. याचा माझा काही संबंध नाही. कन्यादान तुमच्याच हस्ते करावं लागणार आहे असं का बोलतेस तू? नाही राघवा, तू केलंस सगळं तुझ्या बहिणीचं. तिचं शिक्षण, तिला मोठं करणं तू केलंस बाळा. सगळी जबाबदारी बापासारखी सांभाळली. ऐक, त्यांनी बाप म्हणून काय केलंय? काहीच नाही. हा मान तुझा आहे. तू आणि आनंदी बसायचं. आनंदी कुठे गेली? आनंदी, आनंदी बाई अजून स्वयंपाकच करते की काही? आनंदी. हो आई. हाय बाई ग आनंदी. मालती ताई केवढी गोड दिसते हो आनंदी. किती गोड दिसतेस. मला काय वाटतं माहिती का, या दोघांचं परत लग्न लावून द्यावं. अगं बाई, अगं चिंगू. नको नको आजी, आई खूप छान दिसते, पण बाबा त्या मनाने खूप सिंपल दिसतोय. आई आणि बाबांचं लग्न आपण नंतर लावूया. पण बाबा तेव्हा तरी चांगले कपडे घाल. नाही दोघं जणांनी बसा आता पुण्यवचनाला. आम्ही जातो. चला हो मालती ताई, काय मध्ये मध्ये चल का करवले. मी खरंच तुला शोभत नाही का? खरंच एक सांगू,
काय? म्हातारे दिसताय, वय झालेलं दिसतंय. हे घ्या, चला. बाबा, बाबा, मालतीबाई, खरंच वर्षाचं लग्न मोडलं तर? मी तरी यांना सांगत होते की नका काही करू, जरा एकमेकांना समजून घ्या. नाही, माझं कोण नाही ऐकलं, कोणी नाही ऐकलं माझं. नाही, पण कालपर्यंत नंदुराव लग्नासाठी तयार होते, मग ते आज अचानक निर्णय का बदलतील? असंच असतात पुरुष. अहो नाही, हो, प्रेमात पडल्यावर आणा भाका घेतात आणि मग जातात, पसार होतात जबाबदारी पडल्यावर. वर्षाताई, असं काही नाहीये, असं खरंच काही नाहीये. आई, अहो नंदूदादा तसे नाहीये, तो खरंच काहीतरी अडचण आली असेल म्हणून येऊ शकले नसतील ते. हो, मलाही तसंच वाटतंय. खरं तर नंदू खूप चांगला मुलगा आहे आणि वर्षावर प्रेम आहे ना त्याचं. मला नाही वाटत तो असा वागेल. पण कोण स्वतःच्या लग्नाच्या दिवशी असं कुठेही जाऊ शकतं? नंदुराव आपले फोनही उचलत नाहीयेत. मला काय वाटतं, आपण आता सगळ्यांनी शांत राहायला हवं आणि थोडी वाट बघायला हवी. नक्की येतील ते. नाही येणार तो. वर्षाताई, नका रडू, शांत व्हा बरं. आता कशी शांत होऊ आनंदी? नंदू नाही आला अजून, आज लग्न आहे आमचं. आता हे गेलेत ना नंदू दादांना घ्यायला, घेऊन येतील, काळजी नका करू. पण तो का नाही आला? आनंदी, त्याला काही झालं नसेल ना गो? वर्षा, का ग बाई, का काळजी करते? गेलाय ना दादा, आणणार तो. हा बाळा, आणणार तो, आणणार. ये आई. वर्षाताई, खरंच काहीतरी अडचण आली असेल हो, म्हणून येऊ शकले नसतील ते. का केलं नंदुनी असं? का नाही आला तो? तरी मी त्याला सांगत होते, पण माझं ऐकलं नाही त्यांनी. आता लग्नाच्या दिवशी अक्कल आली त्याला की आपण लग्न नाही करायला पाहिजे होतं म्हणून. आता बाहेर सगळे माझे नातेवाईक जमलेत, माझी सगळी नाचक्की झाली. हे याला सगळे तू जबाबदार आहेस. तू ती कशी काय जबाबदार आहे? तुमच्या नंदूनी सुद्धा हो म्हटलं होतं ना लग्नाला, मग माझी मुलगी एकटी कशी जबाबदार, सांगा मला. हो, त्यालाही लग्न करायचंच होतं. मग नशीब आत्ता जाग आली त्याला. लग्न झाल्यानंतर अक्कल आली असती तर काय झालं असतं? आता त्यांनी जर तुला सोडली ना तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे खरंच आमचं लग्न नाही होणार? नंदूला नाही करायचंय का लग्न? पण तो तयार होता लग्नाला आनंदी. पण आता केलंय ना त्यांनी. आता जमलेल्या लोकांना काय उत्तर द्यायची आम्ही? मावशी, अहो काय बोलताय तुम्ही? तुमच्या अशा बोलण्याने ना त्यांचा त्रास वाढतोय. मी काय म्हणते, तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा. अगं, हात जोडते तुमच्या समोर मावशी, बाहेर जाऊन बसा. इथे माझ्या बहिणीचं लग्न थांबलंय, मुहूर्त टळून चाललाय, नवऱ्या मुलाला तुम्ही डांबून ठेवले. काय करताय तुम्ही? आवाज खाली कर. तुला सांगितलं होतं ना, तू जोपर्यंत आमचे पैसे देणार नाही तोपर्यंत तुझ्या बहिणीचं लग्न होऊ देणार नाही. अरे, एका मुलीचं लग्न थांबवून ठेवलं तुम्ही. तुम्हाला हे वागणं शोभतं का? मुलीच्या बापाला शोभतं का आमचे पैसे बुडवणं? अरे, मी म्हणालोय ना तुम्हाला तुमचे पैसे देतो म्हणून. अरे कधी? लग्नासाठी खर्च करतोय ना, बहिणीसाठी दागिने घेतोय. तुला काय वाटलं आम्हाला समजणार नाही? तुझ्याकडे पैसा आहे, पण तो पैसा तुला आम्हाला द्यायचा नाहीये. आज तुझ्या बहिणीचं लग्न थांबलंय, बघितलं ना काय झालंय?
इतके दिवस झाले आमचे पैसे भेटले नाही, अजून आम्ही थांबलो आहेत. हे बघा ऐका माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे घेतले, हा ते तुम्हाला परत केले नाही, चुकलंच त्यांचं, एकदम चुकीचं आहे ते. अरे पण त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा काय दोष आहे? तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही असं काय करताय? बरं तू सांग, तू आम्हाला पैसे कधी देणार? अरे असे अचानक पैसे कसे देणार? हा नाही म्हणजे राघवच्या वडिलांनी तुमच्याकडून कर्ज घेतले, हे राघवला त्याच्या बहिणीचं लग्न जुळल्यावर, त्याची तारीख ठरल्यावर कळलं ना. म्हणजे आता 1-2 दिवसापूर्वी. आता लग्नासाठी राघवचा एवढा खर्च झालाय की आता पुन्हा पैशांची सोय करणं तसं पटकन नाही जमणार ना. हा थोडी मुदत तर द्या, वेळ तर द्या थोडासा. अहो आम्ही कधी बसून थांबलोय, किती फिरवलं याच्या बापानं. ए तूच सांग, तू आमचे पैसे फेडू शकत नाही, हा मग कोण फेडणार? तू जर तुझ्या बापासारखं आज उद्या केलं तर आमचे पैसे कोण फेडणार? ते काय नाही, आमचे पैसे आत्ताच्या आत्ता काढ आणि मग तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला घेऊन जा. आम्ही काय याला सोडत नाही. दादा दादा प्लीज काहीतरी करा ना प्लीज. नाही नंदू थांब जरा, थांब. हे बघा मी तुमचे पैसे देतो, पण आता तुम्हाला पैसे द्यायचे म्हणून मी असं काही खिशात घेऊन फिरणार आहे का? आता माझ्या खिशात पैसे नाहीयेत. पण ऐका, आता लग्न खर्च म्हणून मी पैसे आणून ठेवले तिकडे हॉलवर, तर तुम्ही आता हॉलवर चला. हा आता जितकं कर्ज आहे तितके नसतील, पण बऱ्यापैकी पैसे आहेत, मी तुम्हाला देतो ना. चल. हे दादा तू याचं ऐकू नको. हा तिकडे घेऊन जाईल आणि लग्न लावेल बहिणीचं, मग कोणाला धरायचं? हो रे. एक मुलगी आहे, पण नको रे, ती लहान आहे ना. हे तुझ्या घरात कोण कोण आहे अजून? नाही ऐका, एक काम करा, हवं तर तुम्ही ह्याला तुमच्या सोबतच ठेवा. दादा मी आपण तिकडे जाऊ, मग माझ्या वडिलांच्या हातानेच तुम्हाला पैसे देतो तुमच्या हातात. आणि लग्न? अरे जोपर्यंत तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाही ना, मी लग्न लावणारच नाही यांचं. चालतंय की. हे दादा मला अजून पण गडबड वाटते. हा तिकडे घेऊन गेला आणि आपला काही गेम केला तर? नाही रे, चांगला वाटतोय माणूस. हा जाऊन तर बघू, आपले पैसे मिळाले तर मिळाले. वर्षा तू खूप सुंदर दिसतेस. कुठे होतास तू नंदू? आज लग्न आहे आपलं, विसरलास? अगं मी यायलाच निघालो होतो, पण मध्ये प्रॉब्लेम झाला होता म्हणून यायला थोडा उशीर झाला. आता कसा उशीर झाला रे? तुला लग्न नाही करायचंय माझ्याशी? असं काय बोलतेस? मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. बघ आत्ताच सांग. हो वर्षा, मला तुझ्या सोबतच लग्न करायचं आहे. मग होतास कुठे तू? ते आता बोललो ना, प्रॉब्लेम झाला होता म्हणून सांगतो नंतर. काय प्रॉब्लेम झाला? मी काय म्हणतो, नवरदेव आले ना, लग्न उरकून घेऊया, मुहूर्त टळेल नाही तर. झालं राघव, आज तुझ्यामुळे माझं कर्ज फिटलंय रे. तू माझ्यासाठी एवढं करावंस एवढी माझी लायकी नाही आहे. असं काय बोलताय तुम्ही? आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस, मीच तुझ्यासाठी काही केलं नाही. उलट तुझ्यावर भार होऊन राहिलोय. आता मला तुला त्रास नाही द्यायचाय. त्यापेक्षा मी या जगात नसतो तर बरं झालं असतं. काही बोलू नका तुम्ही. उलट तुझ्यावरती ओझर तरी राहिलो नसतो. शांत व्हा. एक लक्षात घ्या, या कुटुंबाचा भाग आहात तुम्ही.
मी जे काही केलंय ते मी माझ्या वडिलांसाठी केलंय. आणि आता अजिबात काळजी करायची नाही, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. हे झालं, सगळं झालं. आता त्याचा विचारही डोक्यात आणायचा नाही. तुमच्या मुलीचं लग्न आहे, चेहऱ्यावर आनंद ठेवा. मग तुला मला नाही सांगावं असं वाटलं? धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वर गजो रंभाली देवांगना सावधान. आई माझ्या पण कानावर आलं होतं तसं ग. कानावर आलं होतं, मग चौकशी नाही का केलीस? आई अगं बोल ना काहीतरी. मुलीचं आधी लग्न झालंय का नाही ही चौकशी नाही करावीशी वाटली तुला? अगं केवढी मोठी गोष्ट आहे ही. आई कुठे? इथेच होत्या. मालती, अगं बोलू ना त्याला. अहो असं काय करताय? आईने लग्न बघायचं नसतं ना म्हणून त्या आत बसल्या. बरोबर. सावधान तति संपदा बहुतुमा लाभोतहि सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग अपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्था श्रमहा वधुवरा देऊ सदा मंगल सावधान. बाबा तेव्हा माझ्या पोरीला सुखात ठेव रे बाबा. सुखान नांदू दे सासरी. खूप त्रास सहन केला माझ्या लेकरानं. आता नाही, आता कुठला त्रास नको तिच्या आयुष्यामध्ये. सगळं सगळं चांगलं होऊ दे. तिच्या सुखाला कोणाची नजर नको लागायला. नंदुराव, मंगलाष्टका होतच आल्यात. झाल्या की नंतर आयुष्यभर एकमेकांना बघतच राहायचं. आई बोल ना काहीतरी. मला कळलं ग, पण उशीर झाला. मग जेव्हा कळलं तेव्हा का नाही सांगितलं मला? सोड ना आता, लग्न लागतंय ना. आता काय उपयोग आहे का? नाही, ही आपली फसवणूक आहे. आता मी हे लग्न नाही होऊ देणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? अगं लग्न लागतंय त्यांचं. थांबा. मी नाही साथ सोडणार तुझी. मंगलाष्टक सुरू करा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरौ सिद्धिदं बल्लाळं वरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेउरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवरौ विघ्नेहरं ओदरं ग्रामोराञ्जन संस्थितौ गणपति कुर्यात् सदा मंगल शुभमंगल सावधान. पहिल्यांदा वधूने हार घालावा.
खूप आधार दिलाय त्यांनी आणि आईनी तर कायम माझ्या सुखाचाच विचार केलाय. ती सतत देवाकडे प्रार्थना करत असायची की माझ्या मुलीचा संसार सुखाचा हो. आज असं वाटतंय की तिच्या या प्रार्थनेमुळेच माझ्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय. बाबा तुम्ही नव्हतात आमच्या बरोबर खूप काळ, पण आता आहात ना, मग या ना हो. आपलं सगळं कुटुंब एकत्र आहे. तुमचे आशीर्वादही हवेत मला आज. या ना बाबा. बाबा चला. काकी वर्षा, वरती घरी आलीस की आमच्या घरी येऊन जा नक्की. बाबा सुखी राहा पोरी, खुश राहा. हे पोरी आता मला कुणाची पर्वा नाही आहे. तुझं लग्न पाहिलं ना बाळा, आता मी जायला मोकळा झालो. असं नका हो बोलू बाबा. तू माझी काळजी करू नकोस. सुखी राहा तू. आणि जर कधी दुःखी झालीस ना, तर तुझ्याकडे तो जादूचा आरसा आहे, त्याच्यात बघ आणि हसत राहा पोरी. अशीच हसत राहा. आई रडू नको बाबू, रडू नको माझं, रडू नको, रडू नको. मग तू का रडतेस? मी नाही रडत, नाही रडत. जा जा तू, जा जा जा. मला नाही जायचंय आई, तुला सोडून नाही जायचं. अगं बाई, मला तरी कुठे तुला सोडावंसं वाटतंय राजा. पण तू काय तुला वाटली आठवण आली की हेच जरा भेटायला आईला. हा सोनू, हो येणारच आहे मी. आणि रोज फोन करून तुला त्रास देणार. अगं त्रास कसला? तुझ्याशिवाय मला पण नाही करमणार राजा. पण आता लग्न झालंय की नाही, आता तुझी घरची माणसं आहेत, तुझ्यासोबत त्यांची काळजी घे, तुझी प्रेमाने राहा आणि सुखानं संसार कर राजा. आणि घे, ताई साहेबांना एक फोन कर तुझ्याकडून. स्वतःचं मन जाळून त्यांच्याशी जुळवून घेण्याची ताकद असते तिच्यामध्ये. सांभाळते स्वतःचं घर, ती सांभाळते, ती ताकद येते तिच्यामध्ये. अगदी तिचा स्वतःचा साथीदार तिला सोडून गेला ना, तरी पण तिला तिचा संसार सांभाळायचाच असतो आणि सांभाळते ती. नाही पण आई, हे बरं आहे ना, वर्षातही आपल्या जवळच राहतात. म्हणजे त्यांना आठवण आली तर त्या येतील आपल्याला भेटायला, आपल्याला आठवण आली तर आपण जाऊ त्यांच्याकडे. हो ते आहेच. आबा तुझ्याशिवाय कसे राहत असतील का? येते हो त्यांना माझी आठवण. पण खरं सांगू, त्यांना ना माहितीये मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. त्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपलाही विश्वास आहे ना नंदू दादांवर? नंदूवर विश्वास आहे म्हणून काळजी वाटत नाही, पण आठवण तर येतच राहणार ना. चहा. ताई, आई नाश्त्याला काय बनवायचंय सांगा, लवकर नाश्ता बनवतो मी. अरे नंदू, तू का करतोयस?
लग्न होऊन अजून 1 दिवस नाही झाला, लगेच किचन मध्ये कुठे चाललास? अगं असं काय करतेस? आतापर्यंत मी आणि आई सगळं करत होतो ना. सांगा, मी नाश्ता बनवतो, मला नाश्ता बनवता येतो. नंदू, मी ना चहा अहो मी चहा केलाय, नाश्त्याचं बघू आपण नंतर. अगं तू का चहा बनवलंस मला कळलं नाही. तुझा या घरातला पहिला दिवस आहे ना, तू आराम कर, हळूहळू सगळं शिकशील. नंदू, अरे हळूहळू शिकायला ती काय 25 वर्षांची आहे का? आता तिने घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे, भरभर भरभर सगळं शिकून घ्यायला पाहिजे. काय ग, आहेस ना तयार? हो. चला मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा. मस्त खुशखुशीत खमंग असा स्वयंपाक कर. बघूया तरी आमच्या सुनेला काय काय येतं ते. अगं ताई, असं काय करतेस? वर्षाला आपल्या किचन मधलं कुठे काय काहीच माहित नाहीये तिला. नवीन आहे ना ती आपल्या घरात. अरे काय कुठे ठेवलंय सांगता येईल की. आणि सून जरी नवीन असली तरी 25 वर्षांची नाहीये, चांगली 35शीला पोचलीये. काय ग, करशील ना जेवण? हो. व्हेरी गुड. माझे अहो माफ करा हा, मी इतका वेळ झोपून राहिले कळलंच नाही मला. उठवायचं ना मला तुम्ही. वाढ झोपेत होतेस तू, का उठवायचं तुला? मग काय झालं तरी उठवायचं ना, सांगायचं ना मला की मला ऑफिसला जायचं. अहो चिंगीचं पण आवरायचं बाकी, तुम्हाला ऑफिसला जायचं, स्वयंपाक बाकी, नाश्ता बाकी. काय खात बसले तुम्ही? पोहे बनवू का तुमच्यासाठी? नाही म्हणजे वर्ष त्यांचं लग्न झालं, माझी जबाबदारी संपली का? माझं हे कर्तव्य आहे ना बाबा, तुमचा चहा. शांत बस, शांत बस आनंदी, बस बस. सगळ्यांचा नाश्ता सुरू आहे, आईचा चहा झालेला आहे, मी आज घरूनच काम करणार आहे आणि दुपारचं जेवण झालेलं आहे. तुला चहा नाहीये, मी चहा घेऊन येतो, थांब. अहो कशासाठी करताय तुम्ही हे सगळं? बरं आई माफ करा हा, तुमचे गुडघे दुखत असताना तुम्ही. मग कोणी बनवलं स्वयंपाक? मी आणि बाबांनी केलाय स्वयंपाक. हा माझे कशासाठी बनवलं तुम्ही? अहो मला उठवायचं ना, तुम्ही असं का करताय बरं आज? का? घरातलं प्रत्येक काम तू एकटीनेच करायचं असा काय नियम आहे? अगं वर्षाच्या लग्नासाठी पहिल्या दिवसापासून इतकी राबतेस, आम्ही सगळेजण बघतो आहोत. काल रात्रीपर्यंत राबत होतीस. आरामाची तुला खूप गरज आहे. हा, आणि असं समज की आज तुझा सुट्टीचा दिवस आहे, आज काहीच काम नाही करायचं. नाही हो, असं नाही. आई मी काहीतरी बनवून देते ना तुम्हाला. हे घे, सुट्टीच्या दिवसात काहीच करायचं नाही. तसं नाही अहो, मी काय कसं बनवले ऑमलेट? तसं चांगलं झालंय, थोडस मीठ कमी आहे. मीठ कमी आहे? थांब मी घेऊन येतो पटकन आण. नाही, मला जरा मीठ कमी लागतं ना म्हणून. ठीक आहे. तुला हवं येत नाही तर करतात कशाला काय माहिती. नाही आपण बाकीच्या जेवणात मीठ टाकलं होतं ना, बहुधा चेक करावं लागेल. चेक कर. बहुतेक टाकलं होतं मी. हा टाकलं असेल. म्हणजे हा हे सगळं झाल्यावर मला चहा देशील का? का मी बनवलेला वाईट होता का? तुझा चहा चांगला होता रे, पण आनंदीच्या चहाची सर कशालाच नाही. तिचा सुट्टीचा दिवस आहे आज, ती काही काम करणार नाही. आलं लक्षात? नाही, पण घरच्या बॉसनी सांगितलं ना तर करावंच लागतं. बॉस कोण? काही नाही, मी माझ्याशीच बोलत होतो. हा मग ठीक आहे. अर्धा घ्या. कालच लग्न झालंय ना, एवढा आहारी गेलास तिच्या की शेपटी सारखा मागे मागेच फिरायला लागलायस. अगं नाही, ते मी हिला विचारायला आलो होतो. काय स्वयंपाक बनवता येतो की नाही ते? हो. नाही अगं, मी वर्षाला विचारायला आलो होतो की तू कुठली भाजी करणार आहेस ग? अरे ते ठरवेल ना ती, आणि तू काय सगळ्याच भाज्या खातोस, आणि तिने बनवली आहे म्हटल्यावर अजून आवडीने खाशील हो की नाही? मग चल उठ, तिला करू दे जेवण. उठ उठ, तिला डिस्टर्ब नको करू. सॉरी हा, त्याने खूप डिस्टर्ब केलं ना तुला.
आता नाही हा त्रास देणार. उठ उठ, चल चल. हो हे वर्षा, मला पाणी हवं होतं. पाणी मी देते. उठ चल. पाणी अगं उठ. सॉरी हा, आता नाही तुला त्रास देणार. नंदूने मदत तरी केली असती स्वयंपाकात, पण रसिकाताई त्यालाही घेऊन गेल्या. अगं आनंदी, एक काय 2 पेढे घे. अहो पण पेढे कसले ते तरी सांगा. अगं माझ्या सुनेला मुलगी झाली आहे. बाय माझे कोलते वहिनी. अहो आजी झालात तुम्ही. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. बाळ कसं आहे हो? अगं बाळ मस्त आहे, एकदम उत्तम आहे. तुला माहितीये माझा मुलगा सांगत होता माझी नात अगदी माझ्यावर गेलीये. बाळाचा फोटो आहे तुमच्याकडे? अगं फोटो कशाला पाहिजे, प्रत्यक्षच बघ ना. सून आणि नात येते आता लंडनहून. हा मग तयारी करायला हवी तुम्हाला. हो काय सांगू तुला, किती तयारी करायची माहिती का. पण ना हे लोक ना आपलं काहीच ऐकत नाहीत अगं. पण तरी सुद्धा मी डिंकाचे लाडू करणार आहे. तू येशील ना मदतीला? हो येईन ना मी. तुम्ही सांगा कधी येईल. हो चालेल. तसे 2-3 दिवस आहेत आपल्याकडे तयारीला, पण अगं 2-3 दिवस पुरतायत का? बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणते, आजच येऊ का मदतीला? आज माझ्याकडे खूप वेळ, आरामच आराम आहे. वा चालेल. आज फक्त आराम करायचा आहे, लाडू वगैरे काही बनवायचे नाहीयेत. वा कमाल, कोथिंबीर वडी कमाल. वा वा. वर्षा भाजी सुद्धा कमाल, धमाल. खूप छान स्वयंपाक केलेला सगळा. मला माहित नव्हतं तू एवढा चांगला स्वयंपाक करतेस ते. मला जर का माहित असतं ना तर तुझ्याशी मी आधीच लग्न केलं असतं. आई चला, म्हणजे तुझ्या सुनबाईला काहीतरी येतं म्हणायचं. बरा केलाय स्वयंपाक. तू काय बघतोयस, खा ना. वा सॉलिड बनवलंय मी. नक्की तूच बनवलंयस ना? हो हो. आनंदी हे काय मी बरोबर लावलंय ना बघ. जीव भांड्यात पडला बाई माझा. जेवण आवडलं सगळ्यांना. हो खरंच, आज तुझ्या हातचं खमंग जेवण माझा आणखीनच तुझ्यावर जीव जडलाय. पण नंदू मला आठवण येते घरच्यांची. मला माझ्या घरी कुणीच एवढं कामाला लावत नाही, आणि तुझ्या घरी पहिल्याच दिवशी मला एवढं काम करायला लागलं. सॉरी वर्षा. अरे अरे सॉरीचा प्रश्न नाहीये, माझं कामच आहे ते. पण कसं आहे ना, आमच्या घरी आनंदीच काम करते ना सगळं. पण आता तसं नसणार आहे. आता गोष्टी बदलणार आहेत, म्हणून मला घरच्यांची जास्त आठवण येते. हे मी फोन लावू त्यांना. अगं ही काय वेळ आहे का? म्हणजे ते सगळे घरी झोपायच्या तयारीत असतील नाही का? पण मला आठवण येते नंदू. अरे काय आहे ना, मगाशी आनंदीने जसं सांगितलं ना तसा मी फोनवर सगळा स्वयंपाक केला. तेव्हा सगळ्यांना बोलायचं होतं माझ्याशी, पण मी होते स्वयंपाक करायच्या टेन्शन मध्ये. त्यांना पण आठवण येत असेल रे माझी. ठीक आहे, तू आनंदी वहिनींना फोन कर, तुला बरं वाटेल. हा माझा बदामचा एक्का
माधवराव, या दोघींना आपण चांगले हरवूया आता. अजून गाव बाकी आहे ना. बर बर बर. मालतीताई मला काही सुचत नाही हो. मी सुचव का काही? विचारलं तुम्हाला? तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात आणि माझ्या टीम मध्ये असता तरी तुम्हाला विचारलं नसतं. कसा झाला स्वयंपाक? खूप छान झालं होतं आणि सगळ्यांना खूप आवडलं. मला पत्ते चांगले आलेले नाही. काय करताय का तुम्ही तिकडे? मी प्रोजेक्ट करते चिंगीचा आणि ही लोक पत्ते खेळत बसलेत. मला म्हणाले एक डाव खेळतो. बघा खेळताच अजून. ए मला पण खेळायचे पत्ते. तुम्ही आलात ना की मग खेळूयात आपण. बाकी बरं आहे ना सगळं? मी बरी आहे. त्यांची आधी पान येऊ दे मग आपण इकडे. मला काही सुचत नाहीये. लवकर ये. बरं जा तू. एन्जॉय करा तुम्ही. बाय. चला आता टाक ना पत्ता. बोल नका, ओरडू नका माझ्या अंगावर. ओरडू आई हो. ते 5 पर्सनाचा स्वयंपाक करायचा ना, भाजीपाला घ्यायला गेले होते. अच्छा अच्छा. बरं तुझी ओळख करून देते. हा माझा मुलगा संदेश, ही माझी सून सीमा आणि ही माझी नात ठकू. ठकू ती गोड आहे हो. वहिनी तुमची काही हरकत नसेल तर घेऊ मी. अगं घे ना. विचारतेस काय? सीमा दे ग. सांभाळ. आई ह्या कोण? अरे हो ते राहिलंच की. अरे ही राघवची बायको आनंदी. राघव म्हणजे ते वकील ते का? हो हो. राघव आहे का घरी? नाही ते ऑफिसला गेलेत. भेटतो मी त्याला नंतर. वहिनी अहो किती गोड आहे ही. बघतच राहावंसं वाटतं. अगं आनंदी लग्नाला 2 वर्ष झाली. शेवटी आम्हीच मागे लागलो म्हणून नातीचं तोंड बघायला मिळतंय. काय ग सीमा? आजकालच्या मुलींना मुलं नको असतात पण आता बघतेस की नाही लहान मुलं कसा आनंद आणतात ते. अरे चहा देता का? आनंदी बसली आहे तिकडे. कोलत्यांचे लाडू वळते इकडे. सासूचा घसा सुकला चहा मिळत त्याचं काही पडलेलं नाही तिला. आनंदी लाडू नंतर वळग, पहिले चहा दे ग मला. चहा तुम्ही केलं चहा? आयुष्यात पहिल्यांदा बरं काम केलं तुम्ही. चहा साखर नाही आहे हो. अगं गोड खाणं बंद आहे ना तुझं? बंद नाही, कमी केलंय. काही बरळू नका. मला माहितीये तुम्ही मुद्दाम करताय ना. नकोय मला तुमच्या हातचा चहाच नकोय. घ्या बरं. अजिबात. मलाही हेच हवं होतं. तुला आधी सांगितलं असतं ना तर तू घेतलाच नसतास. मला तुमच्या हातचा चहा नकोय. मला चहाच नकोय असं नाही म्हणाले मी. मी आनंदीच्या हातचा चहा पिणार. ठीक आहे मग आनंदीलाही हेच सांगतो की तिच्या चहामध्ये साखर टाकूच नको. तुम्ही सांगणार? सांगून बघा. नाही तुमचा चहा बंद केला तर नावाची सुलक्षणा नाही मी. मला काही उठसूट डॉक्टरकडे न्यायची गरज नाही ग. आपल्याकडे बाळाला छानशी घुटी पाजली जाते, मग तेलाने मॉलिश केली जाते, ओव्याची धुरी देतात. बाळ असं छान गुरफटून झोपी जातं आणि निरोगी राहतं. मी काय म्हणते आता ही 6 महिन्याची होईपर्यंत इथेच थांब की ग. कशा जातेस? नाही 6 महिने आम्हाला नाही राहता येणार. पण जाण्याआधी मी आनंदी वहिनींकडून सगळं शिकून घेणार आहे. हो शिकून घे ग बाई. आमच्या आनंदीला सगळं येतं. हो हे काय? ही तर झोपली. आनंदीताई तुमच्याकडे आली ना की शांतच होते. लळा लागलाय तिला बाळाचा. मला हे सगळं अनुभवायचंय. सगळं हवं हवंसं वाटतंय.
आनंदी घे बाई आता मनावर, घरात पाळणा हलू दे. चला, ताईचा पण राग गेला. खरं? म्हणजे काय, तू केलेला स्वयंपाक तिला खूप आवडला. हा, आता ती पटकन अशी बोलायला लागणार नाही, पण ताईला ओळखतो मी. राग गेलाय तिचा खरंच. आणि आपल्या संसाराची सुरुवात सुद्धा छान झाली नाही का? कसला राग गेलाय ताईचा. त्या स्वयंपाकघरात आल्या होत्या, मला वाटलं मला मदत करायला आल्यात, पण स्वतःचा चहा करून घेतला. मला साधं विचारलंही नाही की तुला चहा हवा आहे की नकोय, आणि गेल्या निघून. मला नाही वाटत ताईंचा राग गेलाय म्हणून. अगं वर्षा, ठीक आहे ग. काय, ताईचा राग आत्ता गेला असला तरी तिचा आपल्या लग्नाला विरोध होता, हे माहिती आहे ना तुला. ती ते थोडस डोक्यात ठेवून असणारच नाही का. पण तू लक्ष नको ना देऊस, मी आहे ना तुझ्या सोबत. आणि तुझ्या जवळ सुद्धा आनंदीचा फोन. हॅलो हॅलो वर्षाताई. अगं आत्ता कसा काय फोन केला? अहो तुम्हाला माहितीये का, कोलते काकू आहेत ना, कोलते काकू, त्यांना नाच झालीये. त्यांची सून आलीये मुंबईत बाळाला घेऊन. तिचं बारसच केलं नाही. अहो तिचं बारसं करतोय उद्या. काय सांगतेस? खरं तर आई मला म्हणाली होती की सीमा वहिनी आलीये म्हणून. मला पण भेटायचं होतं ग बाळाला, पण म्हटलं की 3-4 दिवसात येणारच आहे ना मी 5 परतावनाला, तेव्हा येऊन भेटीन. पण आता मला यायचंय. मी आले तर चालेल ना आनंदी? अहो तेच सांगण्यासाठी फोन केला तुम्हाला. या ना तुम्ही, तुमच्या मदतीची गरज आहे मला. का? तू काही स्पेशल करतेस की काय बारशासाठी? नाही हो, नाही स्पेशल असं काही नाही, पण आपण आपल्या घरी करतो तिचं बारसं. मी सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलीये, पण मला तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. वर्षाताई याल का हो तुम्ही उद्या? जमेल तुम्हाला? अगं न जमायला काय झालंय, मी येते तिकडे, मग तू मला सांग काय काय करायचंय ते. एक काम करा, तुम्ही सगळा स्वयंपाक करा, बाकी मी सगळं सांभाळते. हे आनंदी, इथे घरात 2 दिवस स्वयंपाक करून ना मला नको नको झालंय. तू दुसरं काहीतरी देशील का मला? तू म्हणशील ते मी करीन, पण स्वयंपाक नको. अहो मस्करी करतेय, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळते. फक्त येताना तुम्ही पेढे घेऊन या, बाकी मी बघते. हो, आणि मी येते तिथे आणि मग तू मला सांग काय काय करायचंय. मी हजर असीन तुझ्या मदतीला. ठीक आहे, वाट बघते. हा या. ठीक आहे, चल बाय. नंदू, मी उद्या बारशाला जाणार आहे. अरे बारसं? कोणाचं? पोरीला बारशासाठी एवढं उत्साही झालेलं बघताना खूप बरं वाटतंय बाई. आनंदी हे सगळे इतक्या उत्साहानं करते, जणू तिला आपणही आई व्हावं असं वाटत असेल. हो, पण मग काय हरकत आहे? आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलंय, आणि त्या पोरीने मधल्या काळात किती सोसलंय. हो, आता हा आनंद तिला मिळायलाच हवा. हो मिळायला हवा, पण मांजराच्या काळात घंटा कोणी बांधायची? सांगायला तर हवं तिला, पण मी सांगायला गेलं तर माझं तोंड दिसतं ना मालतीताई. त्यात काय सांगायचंय, तिला कळलं असेलच की. हो कळलंय तिला, पण कळलंय पण वळत नाही ना अजून तिला. असं कोणीतरी प्रत्यक्ष सांगायला पाहिजे. अरे मग मी आहे ना, मी बोलतो ना तिच्याशी. मी काही सुनेशी बोलायला घाबरत नाही. मी पण नाही घाबरत. तुम्ही बोलताय? बोला बोला ना, बोला. बोलतो ना मी, घाबरत नाहीये. हा निघालो मी. हो निघा निघा. तुम्ही हसताय का अशा? मी बरीला पडल्या माणसाला. नाही तुम्ही चुकलात. अब घेऊन लेफ्ट. आई आणलंच का ग? आई हो मी नंतर घेते. बर, हे घे वहिनी. गुंडाळ गुंडाळ. हा काय ग, कोलते सांगत होत्या सर्व बारशाची तयारी तू केलीस म्हणे. आनंदी या 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 या. अगं बाई
ये ग हे घे. अगं बाई किती गोड बाळ आहे. बघू, बघू. नजर काढा बाळाची. हो हो बाळाला हो. बघू. हो हो नक्की नक्की. सावकाश हा. हे घ्या वहिनी. आनंदी सरबत नको, एक ग्लास थंड पाणी आणतेस का? बाळाला पाण्यात कोण घालणार? आत्या. आत्याने घालायचं असतं बाळाला पाण्यात. अगं असं काही नसतं. काकी मावशी कोणी पाण्यात घातलं ना तरी चालतं. पण आता तर इथे काकी मावशी आत्या कोणीच नाही. आम्ही काय करतो इथे? आम्ही आहोत त्याच्या काकी मावशी आत्या. आणि मग तू तिच्या कानात नाव सांग आणि मग ती बाळाच्या कानात नाव सांगेल. झालं. बर थांबा जरा. आनंदी. हो आले. जरा पटकन बाहेर ये ना. आनंदी वहिनींनी तुला फोन केला होता, फोन करून बोलवलं होतं, तेव्हा तुला तिथे जाणं महत्वाचं होतं, हो की नाही? काय ना, आनंदी वहिनींनी आमच्या लग्नामध्ये जीवाचं रान करून सगळं केलं होतं. तेव्हा वर्षा, आता जेव्हा आनंदी वहिनींना तुझी गरज आहे तेव्हा तुला तिथे जाणं भाग नाहीये का? नंदू, आनंदी घेईल अरे मला समजून. पुन्हा तेच, इथे कोणी काय समजून घ्यायचा हा प्रश्नच नाहीये मुळात. आणि ताई, तू इथे बसून ऑर्डर सोडायला आलीस का? नाही म्हणजे तुझ्या घरचे तुला बोलवत नाहीयेत? नंदू, ताई तू किती दिवस अजून राहणार आहेस इथे? नंदू, मी इथे किती दिवस राहायचं हे सांगणारा तू कोण? माझ्या हक्काचं माहेर आहे, मला हवे तितके दिवस राहीन मी इथे. आणि काय रे, आता बायको आली तर बहीण नकोशी झाली आहे का तुला? नंदू, हे बघ तुला स्पष्टच सांगते, जोपर्यंत तुझी बायको माझ्या आईचा नीट सांभाळ करत नाही, तिला त्रास देत नाही याची खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. तुला काय करायचंय ते कर. अरे वा, काय छान नाव ठेवलंय. छान छान. सीमा, अगं नाव तर गोड आहे, पण या नावाचा अर्थ काय? आम्हाला पण नाव आवडलं म्हणून ठेवलं. नावाचा अर्थ मी सांगते. अगं सोपा अर्थ आहे. इरा. इरा म्हणजे आनंदी. सांग बाई, सांग तू सांग. इरा म्हणजे इरावती. इरा म्हणजे सरस्वती. इरा म्हणजेच पृथ्वी. इरावती ह्या नावापासून इरा हे नाव पडलंय. इरा. आनंदी, तुला किती आणि काय काय माहितीये ग. आम्हाला फक्त नाव आवडलं म्हणून आम्ही ठेवलं. साऊंड चांगलं करत होतं ना. पण त्याचा अर्थ आत्ता कळाला. आनंदीला सगळं येतं. चला, आता बारसं तर झालं, आता सगळ्यांचं तोंड गोड करायला घ्या. आनंदी, बारशाचे पेढे वाटायला घ्या. आणते. पहिले मोठ्यांना द्या. ओ ग, काय झालं? हा, काय झालं ठक्कूबाईंना एवढं रडायला? ठक्कूबाई, दमलीस का ग तू? ठक्कूबाई नाही, आता काय म्हणायचं? इरा. किती छान नाव ठेवलंय का मुलीचं, इरा. झोपायचं आता? हा, झोपायचं हा आता. वर्षाताई. हॅलो वर्षाताई, अहो कुठे आहेत तुम्ही? बाळाचं नाव ठेवलं सुद्धा. हो, काय नाव ठेवलं? इरा.
गोड नाव आहे. पण तुम्ही कुठे आहात? मी सगळेजण वाट बघत होतो तुमची. येताय ना तुम्ही? ऍक्च्युली आनंदी मला नाही जमणार आहे अगं यायला. का? म्हणजे उशिरा येणार आहात का तुम्ही? नाही. वर्षाताई, हो इंदू मावशी नाही म्हणताय का तुम्हाला? अगं नाही तसं काही नाही आहे आनंदी. पण आता घरच्या जबाबदाऱ्या पण आहेत ना मला. खूप काम आहेत ग इथे. आणि कसं आहे ना आनंदी की सारखं सारखं उठलं आणि तिकडे आलं असं नाही ना होऊ शकत. मला माहितीये की तू समजून घेशील मला. मला खरंच तुला मदत करायची होती आनंदी. अहो नाही, मदतीसाठी नव्हते बोलवत मी तुम्हाला. तुमची आठवण येत होती. तुमची सवय झाली हो वर्षाताई आता, म्हणून म्हटलं आला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला. वर्षाताई, काही त्रास नाही ना तिकडे? नाही ग, त्रास कसला. खूप आनंदी आहे मी. या घरातल्या सगळ्या माणसांचं मन जिंकायचंय मला. आनंदी, अगं पैसे दिले म्हणून वाईट नको वाटून घेऊस. यू डिझर्व इट. आणि अगं खरंच खूप सुंदर डेकोरेट केलं होतंस तू. वहिनी, ह्याची खरंच काहीच गरज नाही. मी हे सगळं पैशांसाठी नाही केलं, प्रेमासाठी केलं, तुमच्यासाठी केलंय, इरासाठी केलंय. घ्या तुम्ही. तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की आनंद होतो मला. आणि तोच खरा मोबदला आहे माझ्यासाठी. ह्याची काहीच गरज नाही. आनंदी, अगं नक्की आहेस तरी कशी तू? अगं तुझी आणि माझी ओळख होऊन नीट 4 दिवस सुद्धा झाले नाहीयेत. अगं पण तू इतक्या कमी वेळेत मला आपलंसं केलंस, मला जीव लावलास. तुझ्या रूपात मला एक छान मैत्रीण भेटली ग. अगं पण आनंदी, तू हे सगळं कसं काय करू शकतेस? आणि कशासाठी? कशासाठी करते हे मला नाही माहिती, पण इराचा लळा लागलाय मला. बसलेत का सगळेजण? आले आनंदी आली. हो बरं, आपल्याला खेळ खेळायचे तर आता. आनंदी, हे खेळ काय आता? खेळ तर खेळावेच लागते, परंपरा आहे आपली. बरं का चिंगी, आपल्याला 2 खेळ खेळायचे. पहिला खेळ, तुम्ही एकमेकांचे हळकुंड सोडवायचे. दुसरा खेळ, ही अंगठी या दुधात टाकणार, एका हाताने शोधायची. हा, आणि जो जिंकेल त्याचं संसारात वर्चस्व असेल. लक्षात ठेवा. चला, मी काय म्हणते, हे सगळे खेळ सासरी खेळायचे असतात की नाही? मग तुम्ही खेळला असाल ना सासरी? खेळायला जो जिंकेल त्याचं वर्चस्व. मला वर्चस्वाचं माहित नाही, पण मला हा खेळ जिंकायचा आहे. आणि मला वाटतंय की तू आयुष्यभर माझंच ऐकावंस, म्हणून मला हा खेळ जिंकायचा. तशी शाळेत कधी जिंकली नाही आई. नाही असू, आता जिंक. हा, पण एका हाताने सोडायचंय. हा, चला खेळा. मी हे ठेवते. हा, नाही तर सांगेल. वर्षा, तू जिंकणार का? हा, म्हणजे बाईचं वर्चस्व. नाही नाही का, म्हणजे तसं नाही. ह्या खेळात वर्षा जिंकेल असं मला म्हणायचंय. नंदू दादा, मी तुमच्या बाजूने. खेळा तुम्ही. वर्षा, खेळ ग तू, मी तुझ्या बाजूने. बर. सुटली का? नाही सुटली. कशी नाही सुटत तेच बघतो. थांब, इकडे ये. हे बघ. वर्षा, ए वर्षा, काय झालं बाळा? अगं का रागवून निघून आलीस? अगं त्याच्यावर का राग? तू माझ्या सासरच्या समोर जो माझा उद्धार केलायस ना, त्याने मन भरून आलंय आई माझं. अरे अगं मस्करी करत होते राजा. कशाला करायची अशी मस्करी मला कळत नाही. वर्षाताई खरंच मस्करी करत होत्या त्या. चला बरं, बाहेर सगळेजण बसले. चला. आनंदी, हिला सांगून ठेव माझ्या सासरच्या समोर काही बाई बोलायचं नाही म्हणून. अगं किती मेहनतीने मी इम्प्रेस केलं होतं त्यांना, माहितीये ना तुला. आता काय वाटेल त्यांना की मी जेवण बाहेरून मागवलं म्हणून. काही कोणाला काय वाटणार आहे? काही नाही वाटत. अगं ती पद्धत असते. सांग तिला, सांग. म्हणजे
5 परतावनाला आल्यानंतर मुलीकडच्यांनी सासरकडच्यांना मुलीबद्दल काहीतरी वाईट साईड बोलायचा, म्हणजे मग सासरकडचे मुलीची बाजू घेतात, मग समजायचं की मुलीनी सासरकडच्यांना आपलंसं करून घेतलंय. अगं मग अडून अडून कशाला विचारायचं, मी सांगितलं असतं ना. नाही ग, तू लाग सांगशील, सासरकडची मंडळी सांगतील. अगं सासू नंडेचं सोड, नंदूराव तरी सांगतील का काय नेमकं घडतंय तुमच्यात काय नाही. तेव्हा म्हणून मग असं अडून 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 विचारावं लागतं, पद्धत असते ती. नंदूला काही अडून अडून विचारलेलं कळणार नाही, तू मला विचार थेट, मी सांगते. बर, थेटच विचारते. झाली का नवीन संसाराला सुरुवात? अगं म्हणजे काय, फायनली आमचं लग्न झालंय, खुश होता मी. ते नाही विचारत आहे ग मी, लग्न झालंय पण आता लग्नानंतरच काय? आई हा ग, आत्ता तर संसार सुरू झालाय, छान चाललंय सगळं. अगं मूर्ख मुली, नातवंडाचं काय? आई तुला कशाला हवाय लगेच नातवंड? हा, चिंगी आहे ना आपली. चिंगी आहेच ग, चिंगी आहेच. मी म्हणजे मला आता नातू हवाय दोघींकडून. बोला, पहिले कोण देतंय? रसिका ताई, थँक्यू. वर्षा, हा बोल सडे. हो हो. अरे मुजडा कुठे आहेत माझ्या? अहो असतील ना इथे. नाही आहेत ना. अरे बापरे, तुमच्या सोसायटीमध्ये चोऱ्या होतात की काय? नाही असते इथेच कुठेतरी बसले. थांबा एक मिनिट. आई आई यांच्या मोजण्या हरवल्या. आनंदी आहे का काही बरं? नाही हरवत का? चिंगी काय ग चिंगी? मला 5 रुपये द्या, मम्मी बुट्टे. इकडे इकडे. 5 कसले? 500 माग. हा काका, मला 500 रुपये द्या. मला वाटलंच होतं, माझ्या भावाकडून पैसे उकळायची तुम्ही एकही संधी सोडणार नाही, म्हणून मी त्याच्या चपला घेऊन आलो. घे नंतर, घे आणि चल. बर चला येतो. ताईसाहेब, नंदू. ऐका ना. नाही, नंदुरावांचे लग्नातले बूट आहेत ते बूट घातल्याशिवाय ते घरी कसे जाणार परत? बरोबर ना. मला तेच बूट हवेत ना आता. वर जावई बापू म्हणताय मला आणि माझी मस्करी करताय. काय पोरखेळ चालू आहे तुमचा? मला माझ्या मोजड्या लपवलेला मला अजिबात आवडलेलं नाहीये. मगाशी दोन्ही गेम्स मध्ये तुम्ही वर्षाला जिंकून दिलं, तेही मुद्दामून, हो ना? नाही नाही दादा, आम्हाला काय दोघांना अपमान करण्यासाठी इथे बोलवलंय? नाही नंदू, आहो तसं नाही. बरोबर बोलतोय तो. या घरचा जावई येतो, त्याला जरा तरी मान देणार की नाही तुम्ही? पोर लहान आहे, हो मस्करी करते. ऐका, एक मिनिट. नंदू, सॉरी, सगळ्यांच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. तुला इतका राग येईल वाटलं नव्हतं. थांबा, 1 मिनिटात आलो. अरे पण मुळात लपवण्याची गरज काय होती? ऐका ना, ही काय म्हणते, चिंगी लहान आहे, समजून घ्या ना. काय समजून घेऊ मी? सावकाश हे गोष्टी समजून घेऊ मी. अरे बघ वर्षा, तुझ्या घरच्यांना जशी मस्करी करता येते ना, तशी मला सुद्धा मस्करी करता येते. काय ग? मी छान टर्न घेतला. अगं मस्त टर्न मारलास. वा वा वा, छान छान, मस्त टर्न मारून गेलीस. तुला टर्न मारायचाच नव्हता, तुला सरळ माझ्याकडे यायचं होतं ना. अहो नाही माधवराव, ती सरळ आली असती ना तर तुमच्यावर धडकली असती. बरं झालं तिने टर्न घेतला ते. अहो स्वतःची काळजी घ्या आता, नाही तर नातीला खेळवता खेळवता तुमची तब्येत बिघडायची ना. राघवनं तुम्हाला वर्षाच्या लग्नासाठी हॉस्पिटलमधून इकडे आणलं, पण तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जायचं नावच घेत नाही यार. एवढं बरं वाटायला लागलं का तुम्हाला? नाही, कसं आहे पाटकर, आपल्या माणसांमध्ये आलं ना की माणसाला नेहमीच बरं वाटतं.
आणि तसा मी बरा आहे आता, मला काही त्रास बीस होत नाहीये. आणि राघव आहे तो मला असं थोडी सोडतोय. डॉक्टरांकडे घेऊन जाणार, त्याची अपॉइंटमेंट, त्याची ट्रीटमेंट, औषधोपचार वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. माधवराव, औषधांनी बरं होणार नाहीये हे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल, ऍडमिट व्हावं लागेल आणि ऑपरेशन सुद्धा करावंच लागेल. नाही, मला तसा त्रास होत नाहीये पण अजून. आणि समजा ऑपरेशन करायची वेळ येईल ना, तेव्हा बघू की ऑपरेशन करता येईल नंतर. पण आता सध्या कसं आहे ना, मला माझ्या नातीला खेळवायचंय. छान राहील. शिवाय माझे होईल का पण तिला? छोट झालं तर? नाही, छोट तर नाही होणार, पण मोठं होऊ शकतं. कसं दिसेल ते? कसं कळेल मला? किती गोड दिसतोय बाप्पा. छान दिसेल तिला. आवडली वाटतं भाजी. हॅलो, आवडली का भाजी? हॅलो, काय हो, तुम्ही खाल्ली का पण भाजी? ही सगळ्यांनीच संपवली. नाही, खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली. मी पण खाल्ली आणि या सगळ्यांनी खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली. कळलंच ते. ऐक ना आनंदी, अगं आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव आहे योजना. तिने तुझ्या हातची भाजी खाल्ली, तिला खूप आवडली आणि तिला ती रेसिपी जाणून घ्यायची आहे. तर देशील का? हो, देईन ना. हा, मग तिला फोन देतो, बोल तिच्याशी. हॅलो मॅम, थँक्यू. ऍक्च्युली मी आई बाबांपासून लांब राहते, त्यामुळे रोज मेसच जेवण जेवते. आज तुमच्या हातची भाजी खाल्ली आणि एकदम घरची आठवण आली. हो, तुमच्या हाताला ना माझ्या आईसारखीच चव आहे. शेपाय माझे, थँक्यू. आणि तुला कधी भाजी खावीशी वाटली ना तर सांगा मला. त्यापेक्षा तुम्ही मला रेसिपी सांगा ना, मी बनवेन. बरं ठीक आहे, चल सांगते. हो. ओके, थँक्यू मॅडम. मी नक्की प्रयत्न करेन. नक्की कर. थँक्यू. ठेवते. हो.